अनेक लोकांना नगरपालिका ताब्यात पाहिजे ना, ते ठेकेदार आहे, ते कॉन्ट्रॅक्टर आहे, कोणाला पाहिजे ना हे सर्वांना माहिती आहे। त्यांना का नगरपालिका ताब्यात पाहिजे ना, त्यांचे स्वतःचे घरं आणि स्वतःचे खिशे भरण्यासाठी नगरपालिका ताब्यात पाहिजे ना। आम्हाला हे आमचा दृष्टिकोन नाही आहे, हा फक्त आम्हाला पद आमच्या गोरगरीब नागरिकांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या कामांसाठी मला पद पाहिजे ना। निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातली अंतिम टप्पा आलेला आहे। 20 तारखेला निवडणूक आहे आणि आजची 18 पर्यंत प्रचार यंत्रणा होता, परंतु 1 दिवसांनी वाढलेला 19 पर्यंत झालेला आहे। आज आमची शेवटची रॅली आम्ही सिद्धेश्वरनगरपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये सर्व दूर फिरून लोकांना मतांचा जोगवा मागणार आहे। मी केलेल्या माझ्या पत्नी बाला मेढे ह्या वाड्याच्या नगरसेविका असताना आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर आम्ही लोकांना मतं मागतोय। मी काम करत असताना मागील 5 वर्षामध्ये 2015 ते 2020 या कालावधीमध्ये निवडणूक झाली होती। 2015 ते 2020 या कालावधीमध्ये मी नगरपालिकेच्या माध्यमातून, माझ्या पत्नीने नगरपालिकेच्या माध्यमातून केलेल्या विविध विकास कामं, त्यानंतर मी आरोग्य सेवेमध्ये असताना मी लोकांना केलेल्या मदत, लोकांना अडीअडचणीमध्ये सतत लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा मी सामान्य कार्यकर्ता, मी सामान्य कुटुंबातला आहे, परंतु माझी ख्याती मी सर्वसामान्यांसाठी सतत धावून जाणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे। मला जर कोणी आवाज दिला तर मी त्याच्यासाठी माझा स्वतःचा जीवसुद्धा पणाला लावतो आणि त्याचं काम पूर्ण करायची माझ्यामध्ये क्षमता आहे। मी काम करतो, फक्त काम झालं पाहिजे। जास्त एखाद्या श्रीमंताकरता 10 लोक उभे राहतील, पण माझी प्रामुख्यता आहे, सर्वात पहिले माझी प्राथमिकता राहते की सर्वात पहिले एखाद्या गरीब माणसाचं काम झालं पाहिजे, एखाद्या गरीबाला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी पहिली जबाबदारी समजतो। मी अनेक लोकांना मी कामं सांगणारी साहेब, परंतु मी केलेल्या कामं वरणगाव आणि वरणगाव परिसरामध्ये माझं नाव एक चांगल्या पद्धतीमध्ये मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही आहे। काम करत असताना फक्त काम आणि डोक्यामध्ये विकास, माझ्या वार्डाचा विकास हाच दृष्टिकोन ठेवला। मी वरणगावमध्ये ज्या वार्डामधून माझ्या मिसेस निवडून आल्या त्या वार्डामध्ये बौद्ध विहार बांधले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण केलं, गार्डन केले, रस्ते केले, गटारी केल्या, त्यानंतर हनुमान व्यायामशाळेला सूचक माझी पत्नी आहे, त्यानंतर वरणगावमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला त्याला माझी पत्नी अनुमोदक आहे। अनेक विविध विकास कामं केले आम्ही। 2015 ते 2020 हा नगरपालिकेचा कार्यकाल, त्यानंतर 2020 ते 2026 ही नगरपालिका 6 वर्षाचा कार्यकाल। सर्व लोक घरी बसले होते, पण मी असा एक कार्यकर्ता आहे जे सर्वसामान्यांसाठी नेहमी धावून जाणारा। मला कोणाचाही फोन आला, माझ्यासाठी कोणी माझ्यावर अलिगेशन करू शकत नाही की कोणी मला काम सांगितलं आणि मी काही काम केलं नाही। माझ्याकडून जेवढं शक्य झालं आहे, जेवढं माझ्या अधिकार क्षेत्राला जेवढी माझी पावर्स आहे, मी तेवढे काम केलं आहे। आणि भविष्यामध्ये मला जर लोकांनी निवडून दिलं, माझ्या पत्नीला निवडून दिलं, माझ्यावर विश्वास ठेवला, तर मी विश्वासानं सांगतो या वार्डामधला परिवर्तन केल्याशिवाय मी राहणार नाही। फक्त मला ह्या वार्डाचा विकास, त्यानंतर सिद्धेश्वरनगर येथील सर्व माझ्या माता भगिनी असतील जे गोरगरीब नागरिक आहे इथले, त्याला मला माझं स्वप्न आहे, मी त्यांना वर्षाच्या आतमध्ये घरकुलांची व्यवस्था करीन, एवढं 100% सांगतो तुम्हाला। त्यानंतर ओव्हरब्रिज असेल त्या ब्रिजसाठी जे माझे माता भगिनी तिथून पावसाळ्यामध्ये खाली पुला खालून जात असता, मीच असं माझ्या पत्नीच अशा नगरसेविका त्या वार्डामधून की आम्ही त्या पदचारी पुला करून जाणाऱ्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। टोंग्याच्या गुडघ्याबरोबर पाणी राहायचं, लोकांना अक्षरशः जायची व्यवस्था नसायची, आम्ही केलेलं आहे ते काम। नगरपालिकेच्या माध्यमातून काम केलं। लोक काही पण सांगते ना की हे आम्ही केलं, ते आम्ही केलं, आम्ही म्हणत नाही आम्ही घरून केलं, पण ज्या क्षेत्रामध्ये विश्वासाने आम्हाला लोकांनी निवडून दिलं, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला मी खरा उतरला आहे। आणि मागील 6 वर्ष म्हणजे 5 वर्ष हा 5 वर्ष बॉडीचा कार्यकाल आणि 6 वर्ष प्रशासकाचा कार्यकाल, या 11 वर्षाच्या कार्यकालमध्ये मी सतत लोकांच्यासाठी धावून गेलेलो आहे।
पुढे मी अनेक कामं सांगणार नाही साहेब. रस्ते असतील, गटारी असतील, अधिक मूलभूत सुविधा असतील त्या लोकांच्या, अडीअडचणी असतील, आम्ही सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचं सांगणार नाही की मी काय करणार आहे. पण तू मला माझ्यावर जर विश्वास ठेवला माझ्या माता भगिनींनी, माझ्या मतदार राजांनी, तर मी विश्वासानं सांगतो की त्या लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. माझा शेवटचा प्राणापर्यंत मी त्यांच्यासाठी लढत राहीन आणि त्यांचे कामं करत राहीन एवढं सांगतो. मला 20 तारखेला मतदार आहे. माझ्या पत्नी मालात मिलिंद मेढे ह्या अनुसूचित जाती या प्रकल्पातून उभ्या आहे. अनुक्रम नंबर 6 आहे आणि धनुष्यबाण ही निशाणी आहे. या मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमचे नेते आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब, त्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी त्यांच्यावर आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी लोकांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खाते, आम्ही अनेक त्यांच्याकडे जाऊ, त्यांच्याकडे पाठपुरावा करू. हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमचे नेते गुलाबरावजी पाटील साहेब आहे, त्यांच्याकडे विनंती करू. त्यांना ह्या लोकांच्या व्यथा भाऊ यांच्या अडीअडचणी पहा. हे लोक अनेक दिवसापासून संकटामध्ये अडीअडचणीमध्ये दिवस काढताय. सर्वात पहिला त्या लोकांची काय मागणी असेल तर त्यांना घरकुलाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. त्यानंतर हे रस्ते, हा रस्ता 1 वर्षापूर्वी झालेला रस्ता आहे. या रस्त्याची दुर्दशा पहा. मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण तू माझ्या काम करण्याची पद्धत, माझी काम करण्याची शैली, माझ्या कामाची क्वालिटी, अनेक लोकांना नगरपालिका ताब्यात पाहिजे ना, ते ठेकेदार आहे, ते कॉन्ट्रॅक्टर आहे आणि कोणाला पाहिजे ना हे सर्वांना माहिती आहे. त्यांना का नगरपालिका ताब्यात पाहिजे ना, त्यांचे स्वतःचे घरं आणि स्वतःचे खिशे भरण्यासाठी नगरपालिका ताब्यात पाहिजे ना. आम्हाला हे आमचा दृष्टिकोन नाही आहे. हा फक्त आम्हाला पद आमच्या गोरगरीब नागरिकांसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या कामांसाठी मला पद पाहिजे नाही. जर मी निवडून आलो, माझी पत्नी निवडून आली, तर मी ह्या गोरगरिबांची सेवा करू शकेल. असंही मी या गोरगरिबांसाठी जे नागरिक माझे जे मतदार आहे त्यांनी मला कवाई आवाज दिला, तर मी त्याच्यासाठी सदैव हजर राहीन. माझ्यावर विश्वास ठेवा. आम्ही येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करा आणि तृप्ताताई महाजनाची माझ्या पत्नी माला मेढे या दोघं उमेदवारांना निवडून द्या. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.